आजपासून मार्च आणि एप्रिल महिन्याचं दोनही हप्त्याचं वितरण हे सुरू व्हायला पाहिजे, कारण ज्या काही अडचणी होत्या त्या सर्व अडचणी आता दूर झालेल्या आहेत. राज्यात सध्या पोटनिवडणुका होत्या, त्या निवडणुकांचा निकाल सुद्धा लागलेला आहे आणि त्यानंतर दुसरी अडचण जी होती ती म्हणजे केवायसी दुरुस्तीची, आणि ती अडचण सुद्धा आता दूर झालेली आहे, कारण 30 एप्रिल पर्यंत केवायसी दुरुस्तीची संधी होती आणि ती संधी सुद्धा आता, ती वेळ सुद्धा आता निघून गेलेली आहे. त्यामुळे ज्या महिला आता पात्र असतील, अशी माहिती समोर येत आहे की त्यांची सुद्धा आकडेवारी समोर आलेली आहे. 1,89,00,000 एवढ्या महिला हप्त्यासाठी पात्र असणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत आणि 54 लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ज्या महिला पात्र असतील त्या महिलांना आता समोरचा हप्ताच म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा लवकरात लवकर देण्यात यावा. आता कसलीही अडचण नसणार आहे, कारण निवडणुका संपल्या त्यानंतर केवायसीची संधी सुद्धा आता लाडक्या बहिणींच्या हातून निघून गेलेली आहे. त्यामुळे आता वितरणासाठी कसलीही अडचण नसणार आहे. म्हणून आज किंवा उद्या या 2 दिवसात हप्ता वितरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि हप्ता हा डायरेक्ट वितरण सुरू होऊ शकते. आता GR येण्याचा सुद्धा वेळ राहिलेला नाही. मार्च महिना संपला, एप्रिल सुद्धा संपला, त्यानंतर आज मे महिन्याची 5 तारीख आहे. अगोदरच या हप्त्याला आता प्रचंड विलंब झालेला आहे. त्यामुळे कसलाही GR न येता डायरेक्ट हप्ता वितरणाला सुरुवात करावा आणि मार्च आणि एप्रिलचे 2 हप्ते एकत्रितपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात यावे, कारण लाडक्या बहिणींची सध्या तरी प्रचंड नाराजी आहे आणि त्यांची नाराजी ही दूर करण्यासाठी नक्कीच राज्य सरकारने यावर लक्ष द्यायला पाहिजे. लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रात अगदी जबरदस्त काम करत आहे. त्यामुळे या योजनेकडे सरकारने दुर्लक्ष करणे योग्य नाही. या सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या वितरणाकडे, मार्च आणि एप्रिलच्या वितरणाकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकर वितरण हे सुरू करायला पाहिजे. लाडक्या ताईंनो, आम्ही वरिष्ठांकडून या हप्त्याच्या वितरणासंदर्भात वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.